पोलादपूरसारख्या दुर्गम डोंगराळ भागात प्राथमिक माध्यमिक शिक्षणाची गंगा वाहत असली तरी स्थलांतरामुळे घटणारी विद्यार्थी पटसंख्या आणि बंद पडत असलेल्या शाळा ही धोक्याची घंटा असून अशाही परिस्थितीत लोहारे येथील साने गुरुजी विद्यालय हे दर्जेदार शिक्षणाचं केंद्र आहे असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ आणि शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी सहयोग प्रतिष्ठान मुंबई आणि साने गुरुजी विद्यालय लोहारे आयोजित नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा प्रसंगी बोलताना व्यक्त केले। ते म्हणाले की पोलादपूर तालुका दुर्गम डोंगराळ असला तरी तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता ही गेली अनेक वर्ष समाधानकारक यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षक अशा सर्वांचा आपल्याला अभिमान वाटतो। मात्र शाळांची पटसंख्या घटत असल्याची खंत व्यक्त करून यावर उपाययोजना शोधण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असं सांगून साने गुरुजी विद्यालयाला जे सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असं आश्वासन दिलं। तर जिल्हा परिषद सदस्य डॉ निलेश कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना मी स्वतः अतिशय गरीब परिस्थितीतून उच्च शिक्षण घेऊन आज आयटी सारख्या क्षेत्रातून पीएचडी प्राप्त केली। यासाठी आत्मविश्वास, मेहनत, जिद्द, चिकाटी, कष्ट आणि अथक परिश्रम याची जोड असेल तर माणूस जीवनात नेहमी यशाचं शिखर गाठू शकतो। यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्न पाहावीत असे प्रेरणादायी आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन त्यांनी केलं। तसंच संस्था कार्याध्यक्ष रमेश चव्हाण यांनी तालुक्यात विस्थापित होण्याची कारणं शोधली पाहिजे। जास्त प्रमाणावर होणारे स्थलांतर थांबण्यासाठी लघु उद्योग निर्मिती होणं गरजेचं असून अन्यथा शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून दर्जेदार शिक्षणासाठी तालुक्यात इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची निर्मिती होणं गरजेचं असल्याचं उपस्थित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिलं। यावेळी व्यासपीठावर अर्थ आणि शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ निलेश कुंभार, पोलादपूर पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, सदस्य अनिल दळवी, सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, कार्यवाह दत्तात्रय कठाळे, विश्वस्त सुखदेव मोरे, सुरेंद्र जाधव, सदस्य लीलाजी शेडगे, अॅडव्होकेट विनय हाटे, सदस्य माई गांधी, पळचिल विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जैतपाळ, मुख्याध्यापिका माधवी देशमुख आदींसह पालक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।